उद्या उठून आपल्याच एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे, एवढी काळजी घ्या साहेब. आम्हाला शहरातील मोकाटच्या समस्येसंदर्भात आज या ठिकाणी आंदोलन केलं तुम्ही, काय विषय होता? आपण बघितलं असेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी या जळगाव शहरात एक 4 वर्षीय बालकाला मुकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय. गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मुकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे, वेदना होत आहे. वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत. त्या निमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले. आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्बिजीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला अवाजवी मागणी करणे, त्याला त्रास देणे, त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून अवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी चालली होती, त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे. खरं तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येतंय की प्रतिबंध घालण्यात येईल, ठोस उपाययोजना करण्यात येतील, परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलंय. ते फक्त त्यांच्या मुघल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, टक्केवारीत व्यस्त आहेत. म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचारला. आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे. जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील, अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या ठिकाणी गंभीर आरोप केलेला आहे की जो कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडून अवाजवी मागणी केली जाते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आपण जर त्याला खाजगीत त्या कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील. कारण या ठिकाणी श्वान जे निर्बिजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीचा कुठलाच त्रास नव्हता, परंतु जेव्हापासून काम बंद झालंय या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे. विशेष म्हणजे आज या मुकाट कुत्र्यांच्या समस्या संदर्भात तुम्ही महापालिकेत ज्यावेळेस आले तर दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या, एकमताने नाही. आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातल्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात, तसं असताना तुमच्या सोबत यावं लागतंय त्यांना. जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.